जय भीम, नमो बुद्धाय. 23 फेब्रुवारी म्हणजेच संत गाडगेबाबा यांची जयंती. 23 फेब्रुवारी 1876 मध्ये अमरावती जिल्ह्यातल्या शेणगाव येथे संत गाडगेबाबांचा जन्म झाला. संत गाडगेबाबा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जो चेहरा उभा राहतो, तो म्हणजे अंगावरती चिंध्या-चिंध्या लपेटलेल्या, एका हातामध्ये झाडू, तर एका हातामध्ये तुटलेलं गाडगं. आणि हाच पेहराव त्यांची ओळख बनते आणि कालांतराने डेबूजी झिंजाजी जाणोरकर हेच संत गाडगेबाबा म्हणून ओळखले जातात. आयुष्य हे एकदाच आहे आणि ते संसारात न रमवता आपण इतरांच्या सेवेसाठी हे आपलं आयुष्य वेचलं पाहिजे. कारण मानवतेची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आणि हाच खरा मानवता धर्म, असं संत गाडगेबाबा नेहमी म्हणत असत. मंदिरातल्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला जो गोरगरीब समाज आहे, त्याची सेवा करा. आपल्या आजूबाजूला जी लहान मुलं आहेत, त्यांना आधार द्या, त्यांना शिक्षण द्या. जो अपंग वर्ग आहे, जो अंध मनुष्य आहे, त्याला आधार द्या. त्यानंतर अनाथ आश्रम तयार करा, शाळा निर्माण करा. असा विचार हे संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून प्रत्येक समाजापुढे मांडत असत. एका हातामध्ये झाडू आणि एका हातामध्ये गाडगं घेऊन शहराची, रस्त्यांची दुर्गंधी, घाण साफ करता करता आपल्या कीर्तनातून प्रत्येक मनुष्याच्या मनातील मलिनता दूर करून एक समाज प्रबोधन अ, आपल्या संत गाडगे महाराजांनी एक आदर्श असा ठेवला आहे. आणि आपल्या प्रबोधनात्मक कीर्तनातून जो काही निधी मिळत असे, त्यामधून संत गाडगेबाबा यांनी जो निराधार गोरगरीब समाज आहे, त्यासाठी स्वच्छ, सुंदर, सुरेख अशा धर्मशाळा निर्माण केल्या. त्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य हे लोकसेवेसाठी वाहून नेणाऱ्या आणि मानवतेची सेवा हीच ईश्वर सेवा असा आदर्श ठेवणाऱ्या संत गाडगेबाबा यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना पुन्हा पुन्हा हार्दिक शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.